कबरले काढू हे काढू इनफिल्ड मध्ये गोलंदाज विकी मुकादम पुन्हा एकदा हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये अगदी अलोंग द कार्पेट खराब फिल्डिंग आणि बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर आजच्या दिवसातील पहिला चौकार साहिल गायकरच्या बॅटमधून चला पहिला चौकार आलाय श्री गणेश केलं धावांची सुरुवात करताना सध्या एकटपडा संघ म्हटलं की अगदी इन्फॉर्म संघ आहे 2 बाईक या सीझन मध्ये खरं तर मंगेश गायकरच्या नावावरती झाल्या एक विस्फोटक काढू गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवत असताना हे वर्ष गाजवलंय जोरदार अपिलामध्ये उत्साह जास्त आत्मविश्वास कमी दोन पंच खरं तर दबाव टाकतायत गोलंदाजी चांगली विकी मुकादमची मागच्या चेंडूवरती काय घडलं की शतकचक्रानं केलेली चूक मागात पडली नाबाली संघाला कारण त्या ठिकाणी केवळ एक सिंगल येऊ शकली असती हातातनं बॉल निसटला खरं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नशिबाने चौकार दिला खरं तर किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि आज ह्या मॅच मध्ये तुमच्या क्रिकेट खेळासोबत तुमच्या मेहनतीसोबत तुमचं नशीब असणं गरजेचं आहे कारण ही लढत एका ट्रॉफीसाठी आहे जिंकलात तर ट्रॉफी हरलात तर घरी कोल्हापूर टप्प्याचा चेंडू खोदून काढला अलोंग द कार्पेट पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिजन मध्ये तोच फिल्डर आहे यावेळी चूक नाहीये एकदा चूक झाली की जेव्हा दुसऱ्यांदा बॉल आला की थोडस मनामध्ये भीती निर्माण होते परंतु आता तो कमबॅक दिलाय चांगला फिल्डर आहे एखाद्या चांगल्या खाडू करून कधी कधी हे चित्र घडत असतं आणि कधी कधी ग्राउंड फील्ड जेव्हा आपण करतो तेव्हा आउटफील्ड जी कधी ती थोडीशी खराब असली की ते कारण देखील बनू शकतो आणि एक धाव मिळाली धावसंख्या 5 चेंडूंचा 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि एकूण धावा 5 सन्माननीय मोतीराम शेठ भोईर एकटपाडा यांचं देखील आगमन झालं दादा या व्यासपीठावरती आपल्याला इन्व्हाइट केलं जातं आपण व्यासपीठावरती यावं विकीचा चेंडू रन मशीन एकटपाड्याची ठोकतोय पहिला षटकार आणि डाबाला आगाज करतोय खरं तर ही मॅच फार इम्पॉर्टंट आहे आणि या इनिंग मध्ये मला एक चांगला खेळ करायचा आहे याची चाहूल लावून देताना पहिला षटकार त्याच्या बॅटमधून मंगेश गायकर मोतीराम दादा आलेत एकटपडा संघाचे एक जुने काढू खरं आता 40+ चालू झाल्यापासून आपल्याला सर्व जुने काढू मैदानावरती खेळताना पाहायला मिळालेत 40+ एक धाव आरोग्यासाठी म्हणून आपण या स्पर्धेमध्ये देखील 8 संघांना इन्व्हाइट केलं होतं त्याच्यातनं आपल्याला तोचा मजकूर संघ सुपर 12 मध्ये आला चला शेवटचा अंतिम चेंडू असेल 40+ बामाली आणि 40+ तोज हे 2 संघ पाहायला मिळाले फटका फसलाय परफेक्ट झेल मिड विकेटला आणि ज्या विकेट साठी जाळ रचलं गेलं ती विकेट मिळाल्यानंतर नाबाली संघाच्या काढूंचा सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये अंतिम चेंडूवरती विकी मुकादमला सफलता मिळाली आणि फिल्डर होते मिड विकेटला तन्मय पाटील काय सुंदर झेल टिपलाय आणि मेन काढू खरं तर मंगेश गायकर बॅक टू द डगआउट एकटपडा टीमला लागलेला सर्वात मोठा धक्का फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं होतं 2च फिल्डर होते एक लॉंग ऑफ मध्ये एक मिड विकेटला फिल्डर ठेवला याच्या अगोदर तो फिल्डर डीप मध्ये होता त्याला परफेक्ट मिड विकेटला घेऊन आले आणि त्यानंतर मंगेशची विकेट मिळाली जर तुमचं क्षेत्ररक्षण गोलंदाजी प्रमाणे असेल गोलंदाज ज्या क्षेत्ररक्षण लावलेल्या प्रमाणेच गोलंदाजी करत असेल तर तुमचं षटक देखील ते सक्सेस असतं आणि सध्या तेच केलं विकीचं कौतुक यासाठी करेल की त्याला माहित होतं की बॉल थोडासा पाठीमागे ठेवला तर तो परफेक्ट मिड विकेटच्या हातामध्ये जाईल मॅचला एन्जॉय करता बरेचसे गायकर एकाटपरा त्यांचं देखील सरसे स्वागत असेल मनीष मडवी चला कमी देते आम्ही आमचे मनीष मडवी आलेत सिद्धी करवलेमध्ये अनेक समालोचक आहेत कारण एकेकाळी संदेश पाटील देखील समालोचन करायचे रोशन पाटील समालोचन करायचे बरेच सारे समालोचक आहेत शीतल मडवी समालोचन करायचे
साजिद मडवी सध्या करतायत, आदेश करतायत, बरेच सारे जे समालोचक आहेत. सौरभ आणि मनीष आता नवीन आलेत. षटक नंबर 2 गोलंदाज राहुल पवार द पाबर. एक धाव मिळाली, धावसंख्या 1 ने पुढे. धावपडकापती धाबा 12 धाबा लागलेत. काय सुरुवात झाली होती मैदानाच्या आतमध्ये. साहिल गायकरच्या बॅटमधून चौकार, मंगेश गायकरच्या बॅटमधून षटकार आला. मंगेश बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये सतीश रुपेकर आलाय मैदानावरती. नॉस्ट्रिक एंडला स्ट्राईक हँडवरती सतीश रुपेकर. पहिला चेंडू प्रहार केला, परफेक्ट टायमिंग आहे. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडू फेकून दिलाय. सतीश रुपेकरच्या बॅटमधून षटकार. षटकार आलाय. षटकाराबरोबर टीमची टोटल सध्या 18 धाबेवरती पोहोचली आहे. 12 रन, लॉस ऑफ 1 विकेट. षटक नंबर आपण पाहतो. दुसरं पावर प्ले षटक समाप्त झालेत. 4 षटकांची लढत असल्यामुळे केवळ पहिलं षटक हे कंपल्सरी पॉवर प्लेचं होतं. 5 फिल्डर आता बाउंड्री लाईनवरती आहेत. लॉंग ऑफ मध्ये एक फिल्डर, ऑफ साईडला केवळ एकच फिल्डर तैनात केला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑन, त्यानंतर डीप मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग हे खेळाडू ऑन साईड मध्ये आहेत. चांगला चेंडू खुला टाकण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती. मागचा चेंडू थोडासा खराब होता, त्याचा भरपूर फायदा घेतला. षटकार ठोकला. बॅट्समन सतीश रुपेकरनं दाबाला सुरुवात करताना षटकार मारला. कोणत्याही खेळाडूनं जर पहिल्या बॉलवरती येताना षटकार ठोकला की त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. चौकार मारला की त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्या कॉन्फिडन्स आता सतीश रुपेकर तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. फटका ऑन साईड मध्ये, फिल्डर तैनात आहेत. लॉंग ऑन रिझन मध्ये एक धाव मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल 19 वरती पोहोचली. 4 षटकांची लढत. दोन्ही संघ नायकाच्या नजर आमच्या ट्रॉफीवरती आहेत, ज्या व्यासपीठाच्या समोर आहेत. अगदी जिंकली की ही मॅच जिंकली की ती ट्रॉफी जिंकली. त्यामुळे आता ही मॅच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकण्याचा ध्यास केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या तिकडे संगमाच्या आधारे सामना 2 बलाढ्य टीम मध्ये. चांगला चेंडू गती परिवर्तन होता, परंतु त्या ठिकाणी रन्स नाहीये. एक डॉट बॉलची समाप्ती झाली. षटक नंबर आपण पाहिलं तर दुसरं सर्व आहे. या षटकामध्ये डाबाला सुरुवात झाली. पहिलाच बॉलवरती एक सिंगल आली, त्यानंतर षटकार आला. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 8 धाबा. पहिल्या षटकाचा विचार केला तर धाबा आल्या त्या ओव्हरमध्ये 11 आणि या षटकामध्ये 8 आल्यात. 19 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. बरेच सारे प्रेक्षक सध्या मॅचचा आनंद घेत आहेत. सगळ्यांचं मनापासून अधिक स्वागत. यानंतर होणारी लढत, दोन्ही संघ लक्ष द्या, वेळेवरती यावं लागेल. खोलव्या टप्प्याचा चेंडू, इथे डॉट बॉलची समाप्ती, ओव्हरची समाप्ती. चांगलं कमबॅक राहिलं. एक षटकार जर वगळला तर केवळ त्यांना आता या षटकामध्ये 8च धाबा दिल्यात आणि धाबा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19. या दरम्यान शुभगमन होते सिद्धी करवले गावातील सकाराम पाटील सिद्धी करवले. या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. चांगली सुरुवात मैदानावरती केली होती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक झाला. चला टीम मिटिंग नको आहे. 3 षटक 15 मिनिटं दिली आहेत. नाबाली संघ शॉर्ट अँड स्वीट टीम मिटिंग तुमची समाप्त करायची आहे, कारण तुमच्याकडे जर वेळ असेल पण आमच्याकडे तो वेळ नाहीये. 15 मिनिटं जर समाप्त झाली तर तुम्हाला भुगतान करावं लागेल. परफेक्ट चेंडू 4 वाजून 20 मिनिटांना पहिला चेंडू पडला. आता 4 वाजून घड्याळामध्ये मिनिटं झाली आहेत. 28 2 षटकांसाठी 8 मिनिटं म्हणजे परफेक्ट वेळेवरती षटक फेकले जात आहेत. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 टीम मध्ये. दानसर संघ कॅप्टन चला जॉईंट व्हा. आपण दानसर विरुद्ध तुम्हाला उसटणे यांच्यामध्ये लढत पाहायला मिळेल. षटक नंबर 3 गोलंदाज तन्मय पाटीलचा वापर करण्यात आलाय. तन्मय पाटीलनं एक झेल चांगलं टिपलं. खरं तर मिड विकेटला मंगेश गायकरचा झेल होता, तो त्यानं टिपला. मेन काढूला त्यानं बाद केलं शतक्षणातून. आता त्याच्या हातामध्ये बॉल दिलाय कॅप्टननं षटक फेकण्यासाठी. फिल्डिंग रचना बघा ना, आता ऑन साईडला 3 फिल्डर तैनात केले गेलेत. लॉंग ऑन, डीप मिड विकेट, त्यानंतर एक स्क्वेअर लेग काढू, हे 3 काढू सध्या बाउंड्रीवरती आहेत. ऑफ साईड मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ हे 2 फक्त काढू जे पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं पॉइंटला काढू, बॅकवर्ड पॉइंटला काढूया. फुलटॉस चेंडू होता, फायदा उठू शकले नाहीयेत. मिड विकेट मध्ये बॉल आलाय. एक धाव तर प्राप्त केली. चांगली सुरुवात या षटकाची केली तन्मय पाटीलनं. एका धावेने टीमची टोटल 20 रन्स.
20 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद झाला. खरं तर मंगेश गायकर बाद झाल्यानंतर संघ थोडासा दबावमध्ये पाहायला मिळाला. मोठी फटकेबाजी झाली नाहीये. अपेक्षा आता साहिल गायकरकडनं जास्त असेल, सतीश रुपेकरकडनं असेल, कारण साहिलच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय, रुपेच्या बॅटमधून एक षटकार पाहिलाय. दोन्ही बॅट्समॅनने एक एक मोठा फटका लावलाय. त्यामुळं 2 षटकं आता शेवटची बाकी आहेत. बॉडीपेक्षा दूर खेळायचं होतं लॉंग ऑफ खरं तर रिझन मध्ये, परंतु चेंडू पडल्यानंतर ऑफ स्टंपच्या भरपूर बाहेर गेला. आउटसाइड दी ऑफ स्टंप, अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अतिरिक्त रन्स वाढत आहेत. टीमची टोटल 21 रन. सध्या धावपडकावरती 4 षटकांची लढत आहे. किमान 45-50 धावेचं टार्गेट रचावं लागेल. खेळपट्टी चांगली आहे, ग्राउंड चांगला आहे. चांगला बॉल पाठीमागे, विकेट किपरनं बॉल गॅदर केलाय, रन्स मिळणार नाहीये. अजून एक डॉट बॉल आलाय. जेवढे डॉट बॉल येते तेवढा दबाव एकटपडा टीमवरती वाढेल. सध्या एकटपडा टीम म्हटलं की सध्या इन्फॉर्म संघ आहे. प्रत्येक मैदानावरती आपली छाप सोडतो. नाबाली संघ देखील एक बलाढ्य टीम आहे. त्या संघाच्या समोर खेळताना एकटपडा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय प्रभाकर हासुपाडे स्मृती चषकाचं शानदार 15वं पर्व, ज्या 15व्या पर्वावरती आम्हा सर्वांना गर्व आहे, असं हे 15वं पर्व सातत्य टिकवलं सिद्धी करवलेकरांनी. अजून एक चांगला बॉल गुडलेनला पडल्यानंतर डीप राहिलाय आणि फलंदाज त्याला बीट केलाय. बॅट अँड पॅटच्या मधून निघून जात आहे. डॉट बॉलची समाप्ती. शांत केलं खेळाडूला. सध्या साहिल गायकर सारखा खेळाडू शांत केलाय म्हणजे गोलंदाजी किती चांगली पाहायला मिळते. 4 चेंडू आतापर्यंत साहिल गायकरच्या बॅटमधून लगातार डॉट आल्यात. एकूण 6 चेंडू त्यांना डॉट खेळल्यात आणि फक्त धाबा केल्यात केवळ त्याच्या बॅटमधून 6. मिड विकेटला चांगला फटका, फिल्डर आहे. एन मली चेंडू उडला, हातात आला, सापडला. नशीब लागतं कधी कधी क्रिकेटमध्ये. कधी कधी फिल्डरला बऱ्याचशा या समस्यांना सामोरं जावं लागतं. कधी ग्राउंड थोडंसं खराब असतं की बॉल चकवा देतोय, त्यामुळे तिथेच बॉर्डर लाईनवरती फिल्डिंग करताना तुम्हाला नजर तीक्ष्ण ठेवून आणि चलाकीनं फिल्डिंग करावी लागते. धाबा संख्या 22 रन्स टीमची टोटल. फुलटॉस चेंडूवरती देखील प्रहार होत नाहीये. आता दबाव वाढत चाललाय. चांगली फिल्डिंग, रन्स मिळाली केवळ 1. एका सिंगल बरोबर टीमची टोटल 23 रन्स. षटक नंबर 3 फेकत असताना 5 चेंडू फेकले गेलेत. काय गोलंदाजी, 4च धाबा त्याने आतापर्यंत खर्च केलेत, त्याच्यामध्ये एक वाईटची रन्स आहे. त्यामुळे हे षटक जे आहे तन्मय पाटीलचं देखील चांगलं चाललंय. मनामध्ये स्वप्न पाहून आलेत दोन्ही संघानं. आज स्वप्न उराशी बागून मैदानावरती आलेत ही ट्रॉफी जिंकायचं. चांगला बॉल अगदी वेगवान होता, पडल्यानंतर मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. पंचांनी वाईट घोषित केला आणि येस फिल्डिंग डिपार्टमेंट DRS घेतलाय. मी ते सांगितलं, DRS तुमच्याकडे 3 गोष्टींसाठी अवेलेबल असेल. व्हाईट बॉल, त्यानंतर रनआउट आणि बीमर. रनआउट साठी नाहीये, बीमर आणि व्हाईट बॉल या 2 गोष्टीसाठी आहे. तिसरं पंच मनोज पवार सर, मॅन फ्रॉम उत्तर शिव, आता चेक करत आहेत. वर्ल्ड टेनिस .in माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा सिद्धी करवले ग्राउंड, ऐतिहासिक ग्राउंड खरं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. 19 तारखेला शिवजयंती, जगात भारी 19 फेब्रुवारी. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलाय. आता DRS समाप्त झालेत. नाबाळी संघ लक्ष असू द्या, कारण एकच DRS तुमच्याकडे असेल, तो समाप्त झाल्यानंतर तुम्हाला तो मिळणार नाही. धावसंख्येकडून पाहिली तर 24 धावा, 24 सध्या टीमची टोटल. यानंतर होणारा लढत उसाटणे विरुद्ध दानसर यांच्यामध्ये होईल. चला, दोन्ही टीम कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. वारंवार सूचना आम्ही काही देणार नाही, त्यामुळे आपण जर इथे उपस्थित नसाल तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. पाठीमागे लीडिंग एज बॉल चाललाय लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, सीमा रेषा बाहेर 4 रन. आणि अशा प्रकारे 3 षटक समाप्त झाले. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28 लॉस ऑफ 1 विकेट.
चला तर 3 षटक समाप्त झाले. 28 धावा धावपडकवती लागलेत. 9.33 ची सरासरी मेंटेन करताना टीमनं केल्यात 27 धावा, सॉरी 28 धावा. एक गडी बाद झालाय. चला वेळ घेऊ नका बघा. टाइम तुमच्यासाठी महत्वाचा आहे, आमच्यासाठी देखील महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघ देखील लक्ष द्यायचं आहे. वेळेवरती प्रत्येक सामना संपला पाहिजे, ह्या गोष्टीची नोंद आपण सर्वांनी घ्यायची आहे. 4:20 पहिला चेंडू पडला. सुरेश पाटील गोलंदाजी मागवत येतोय. समोर बॅट्समन सतीश रुपेकर, ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूला षटकार आला, त्यानंतर सिंगलला त्यानं प्राधान्य दिलं. आतापर्यंत डिफेन्सिव्ह क्रिकेट त्याच्या बॅटमधून आलंय. शेवटचं अंतिम षटक, आता अटॅकिंग क्रिकेटची आवश्यकता आहे एकटपडा टीमला. सुरेश पाटील अनुभव त्याच्याकडे भरपूर वर्षाचा आहे, अनेक वर्ष क्रिकेटला दिली आहेत. सुरेश पाटीलनं तोच गोलंदाजी मागवती आहे. चांगला बॉल समोर खेळतायत. ऑन साईडला फिल्डर आल्यात, बॉल पर्यंत एक धाव मिळाली आणि एकच वरती समाधान मानावं लागेल. शांत पवित्र, याचं कारण एकच आहे की नाबालिग टीमच्या गोलंदाजानं केलेली आक्रमक गोलंदाजी, त्या गोलंदाजीच्या समोर जास्त काही निभाव लागला नाहीये. मोठे फटके त्यांनी दिले नाही, वाव दिला नाही. खरं तर प्रत्येक चेंडू त्यानं वुडलँडला फेकण्याचा प्रयत्न केला, परफेक्ट चेंडू फेकी केली, त्याच्याचमुळे तर मोठे फटके आले नाहीयेत. आणि आता पूर्णपणे जिम्मेदारी साहिल गायकरच्या खांद्यावरती आहे एकटपाड्या टीमची. 29 फटका चांगला ऑफ साईडला, अगदी चाललाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर आणि साहिल गायकरच्या बॅटमधून आलाय बऱ्याच वेळेनंतर हा षटकार. टीम टोटल 35 धाब्यावरती पोहोचली आहे. ते सांगितलं की 45-50 धाबेचं टार्गेट सेट करावं लागेल या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट लढत आहे, डू अँड डाय, जिंका किंवा मरा. कारण जिंकलात तर किमान ही ट्रॉफी घरी जाईल आणि हरलेत तर मात्र पुढच्या वर्षाची वाट पाहावी लागेल, 16व्या पर्वाची तुम्हाला वाट पाहावी लागेल. गोलंदाज पहिलाच चेंडू एक धाव आली, त्यानंतर सुरेश पाटील मध्ये आक्रमण केलं, षटकार आलाय. धावसंख्या आता 35 रन्स. चला दोन्ही कॅप्टन उसाटणे आणि धानसर टीम कॅप्टन आपण टॉससाठी या. गोलंदाजी मागवती सुरेश पाटील पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच होणार दोन टीम मध्ये. दोन्ही बलाढ्य टीम आहेत, दोन्ही चांगले संघ आहेत, त्यामुळे लढत देखील चांगली होणार. फुल टॉस चेंडू प्रहार केलाय, पॅडो स्वीप, बॉल चाललाय फाईन लेग रिजन मध्ये. एक षटकार त्यानंतर चौकार. डीआरएस बॅटिंग, डीआरएस फेअर डिलिव्हरी. बॉलची लेंथ एवढी खाली होती की तरी सुद्धा बॅट्समन डीआरएस घेतला. याचं एकमेव कारण की आता शेवटचे 3 बॉल शिल्लक राहिलेत. एक एक डीआरएस असतो तो समाप्त करायचा होता, त्यामुळे चेक केलं त्यांना. धावसंख्या आपण पाहिली, धावपडकामध्ये 39. शेवटचे 3 चेंडू शिल्लक राहिलेत. सुरेश पाटील आक्रमण केलंय. साहिल गायकर जो बऱ्याच वेळ शांत होता, आता त्याच्या बॅटमधून आक्रमकता पाहायला मिळाली. एक षटकार त्यानंतर चौकार. सुरेश पाटील पुन्हा एकदा तयार. चांगला बॉल समोर, धावा तर मिळू शकले असते, 1 किंवा 2. एक तर कंप्लीट झाली असती, परंतु दुसरी धाव संघर्ष करावा लागला असता. साहिलला स्ट्राईक त्याच्याकडे ठेवायची, त्यामुळे त्यानं पाहिलं की ही धाव कंप्लीट करणं गरजेचं नव्हतं. 39 शेवटचे 2 चेंडू आता शिल्लक राहिलेत. सुरेश पाटील षटक फेकतोय, जे अंतिम षटक आहे. डेट ओव्हर. शॉर्ट लेनचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर फार लांब आहेत. 1 धाव मिळाली, 2 धावा देखील मिळत आहेत. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 41 वरती संघ पोहोचलाय. शेवटच्या षटकातला आता शेवटचा अंतिम चेंडू त्या ठिकाणी असेल. चला शेवटचं षटक आणि शेवटचं अंतिम बॉल. डान्सर्स टीमच्या कॅप्टनला सूचना आहे, इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होईल. उसाटणे कॅप्टन आलेत, त्यामुळे आपण लगेच जॉईन व्हायचंय. फटका यावेळेस मात्र अंतिम चेंडूवरती विकेट मिळाली. अशा प्रकारे पहिलं सत्र समाप्त झाल्याने
एकूण 41 धावा पहिल्या सत्रामध्ये. 42 धावेचं टार्गेट असेल या मैदानावरती नाबाली टीमच्या समोर. चला दानसर टीम शेवटचा पुकार आहे. जर बॉल पडला तर तो समोरच्या टीमला टॉस दिला जाईल. चला या लवकर या आपण. मॅच चांगली होणार. नेक्स्ट मॅच देखील दानसर संघ आपण बघतोय जय गणेश व दानसर विरुद्ध उसाटणे ही लढत होणार. नेक्स्ट सुपर 12 ची लढत. आताची लढत आपण पाहतोय टीम गावदेवी इकडपाडा आणि त्याच्या विरोधामध्ये जय हनुमान नावाली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी इकडपाडा टीम 41 केल्यात, 42 टार्गेट सेट केलं. आता जय हनुमान नावाली टीमच्या समोर एक बिग फाईट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण ही लढत अस्तित्वाची आहे. अस्तित्व टिकवायचं असेल, अस्तित्व या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकवायचं असेल, ही ट्रॉफी उचलायची असेल. जय हनुमान कोटकर 11 कोटकर स्पोर्ट आहे नावाली संघ. हॅलो हॅलो. चला नेक्स्ट मॅच सुपर 12 मधला हा दुसरा मॅच आपण बघू शकतो. टीम वेलकम उसाटणे आणि त्यांना फाईट करेल टीम धानसर. या दोन टीम मध्ये नाणेफेकी केली जाते आणि आमच्या मंचावरील प्रमुख पाहुणे गोविंद शेठ गायकर, उपसरपंच कुटारी इकडपाडा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा नाणेफेकी करायची आहे. दोन्ही संघ तुल्यबल, दोन्ही संघ 2-2 सामने जिंकत या फेरीमध्ये प्रवेश केला आहे आणि ही मॅच दोन्ही संघांसाठी तेवढीच इम्पॉर्टंट असणार आहे, कारण ह्या मॅच मधनं जो संघ जिंकेल तो नक्कीच एका ट्रॉफीचा हकदार होईल. आणि टॉस जिंकलाय यस दानसर, आपला डिसिजन लगेच कळवायचा आहे. दोन्ही संघांना असेल ऑल द बेस्ट. आणि जाऊया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथे जुडले जातील आमच्यासोबत आमचे बंधुतुल्य मित्र आणि भाऊ आपण म्हणूया योगेश सर यांच्याकडे. धन्यवाद साजिद मडवी. एक सुपर लढत मैदानाच्या आतमध्ये सुपर 12 ची लढत आहे. ते मला ही लढत दोन्ही टीमच्या तुलनेनं फार महत्वाची आहे, कारण डू अँड डाय, जिंका किंवा मरा. जिंकलात तर ही ट्रॉफी, हरलात तर तुम्हाला या स्पर्धेतनं घरी जावं लागेल. त्यामुळे ही लढत दोन्ही टीमच्यासाठी फार महत्वाची आहे. चला वेळ घेऊ नका, लगेच सामन्याला सुरुवात करू. परफेक्ट 4 वाजून 20 मिनिटांनी सामना सुरू झाला. त्यानंतर यानंतर दुसरी लढत पाहायला मिळेल, ती म्हणजे उसाटणे विरुद्ध जय गणेश्वर धानसर या दोन बलाढ्य टीम मध्ये. बादल मुकादम आणि सुरेश पाटील ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे नाबाली टीमची. जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नाबाली विरुद्ध गावदेवी इकडपाडा यांच्यामध्ये लढत आहे. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ ताकदवर आहेत, त्यामुळे लढत देखील प्रेक्षकांना चांगली पाहायला मिळेल. आपण शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. आज प्रेक्षकांना शेवटच्या रात्रीमध्ये स्टँडर्ड क्रिकेट पाहायला मिळेल, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. आणि पुन्हा एकदा दोन्ही संघाला लाख लाख शुभेच्छा. 42 धावेचं टार्गेट मनाशी बागून इथे कोटकर 11 जय हनुमान नावाली संघाची सलामी जोडी. पहिला चेंडू खोलात टाकला, अपील स्ट्रॉंग केलं. अपिलामध्ये उत्साह, आत्मविश्वास कमी. चेंडू पडल्यानंतर लेगस्टंपच्या बाहेर होता, मिस करत होता हे पंचांनी सांगितलं.
कारण जेव्हा जेव्हा लेग बिफोर हा अपील केल्यानंतर पंचांना 3 गोष्टी प्रामुख्याने पाहावे लागतात. लेंथ, लाईट आणि हाईट फॅक्टर. एक्झॅक्टली चेंडू कुठे पडतो, चेंडूची दिशा कुठे आणि चेंडूला हाईट फॅक्टर किती आहे. आता चेंडू थोडा लाईनपेक्षा दूर होता, त्यामुळे पंचांनी सांगितलं नॉट आउट आणि अतिरिक्त धावेनं खातं खुलं आहे जर्मन कोटकर स्पोर्ट नावाली टीमचं. बादल मुकादम नॉसक एंडला, सुरेश पाटील स्ट्राईक एंडला. बरेच सारे स्वप्न मनामध्ये, बरेच सारे स्वप्न डोळ्यामध्ये घेऊन या ठिकाणी दोन्ही संघ आलेत. गोलंदाज तयार. साहिलचा हा चेंडू समोर हलक्या हाताने क्लिक केलाय. अगदी चांगलं क्रिकेट, डिफेन्सिव्ह क्रिकेट, शांत क्रिकेट आणि संयमी क्रिकेट. जर तुम्ही मेन मॅच खेळता, तुम्ही चांगला टुर्नामेंट खेळता, तुमच्याकडे संयम असणं गरजेचं आणि त्या संयमाने सध्या क्रिकेट खेळतोय सुरेश पाटील. सुरेश पाटीलला कोण विसरेल. 6 चेंडू 16ची इनिंग त्यानं खेळली. मागचा मॅच जो दुसरा मॅच होता त्यांचा, अगदी चांगली मॅच खेळली आणि तोच खेळाडू, मी तेच सांगितलं सुरुवातीला, सुरेश पाटील म्हणजे नाबालिग संघाचा एक मेन खेळाडू आहे आणि सातत्याने त्याच्याकडनं मोठ्या अपेक्षा असतात. सुरेश पाटीलने 2 धावेनं अकाउंट ओपन केलं. 3ची टोटल 3. कट केलाय. पॉइंटला काढू आहे इथे, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंटला काढू होता तोपर्यंत एकदा मिळाली. फिल्डिंग चांगली झाली, धाव वाचू शकले नाहीयेत. समोर एकदम जवळ फिल्डर होते तरी सुद्धा फार वेगाने एक धाव पूर्ण केली. एका धावेने टीमची टोटल 4 करायचे 42. म्हणजे प्रतिष्ठडक आता जिंकण्यासाठी 10.50ची सरासरी आहे सामना जिंकण्यासाठी. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर डीप राहिलाय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड लेंथ, चांगला टप्पा, चांगली गोलंदाजी. साहिल गायकरकडनं नेहमी अपेक्षा असते आणि एक चांगला गोलंदाज आहे साहिल गायकर. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू प्रहार केला. ऑन साईडला फिल्डर तैनात आहेत. वाईडिश लॉंग ऑन मधनं थ्रो करेल तोपर्यंत एक धाव मिळाली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 5 धावपटगवती लागल्यात. प्रतिष्ठक 10.50ची सरासरी आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 5च धावा आल्यात. एखादा चौकार किंवा एखादा षटकार अपेक्षित असेल आणि फटका चांगला आहे. परफेक्ट शॉट, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फ्लाय केलं चेंडूला सीमारेषा बाहेर. सुरेश पाटीलच्या बॅटमधून षटकार आणि जी सरासरी होती 10.50ची ती मेंटेन करताना पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा आल्यात. चांगली बॅटिंग, नेत्रदीपक फडके. खरं तर संयमी खेळाडू, क्रिकेटमधला आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी किती आहे हे सुरेश पाटीलला माहिती आहे. क्रिकेटमधला सी फॉर कंट्रोल, तुमच्यामध्ये कंट्रोल असेल तर तुम्ही योग्य क्रिकेट खेळू शकता आणि क्रिकेटमधला टी फॉर टॅलेंट, तुमच्याकडे गुणवत्ता किती आहे हे फार महत्वाचं आहे आणि ती गुणवत्ता ठासून टसून भरलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सुरेश पाटील, जो अंतिम चेंडूवरती षटकार टोकतोय. पहिले षटक समाप्त, 11 धावा आल्यात. आता करायचे 31 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. 10.33ची सरासरी. आस्किंग रन रेट पहिल्या सुरुवातीला 10.50 होतं, आता ते 10.33 वरती आलं. म्हणजे चांगली बॅटिंग केली पहिल्या ओव्हरमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मंगेश गायकर. मंगेश गायकरचं षटक नंबर 2 असणार. समोर खेळाडू आहे बादल मुकादम. मोठ्या फटक्यांसाठी त्याला ओळखलं जाते, परंतु आज ही इम्पॉर्टंट लढत दोन्ही टीमच्या साठी आहे, त्यामुळे आज दोन्ही संघाला चांगले क्रिकेट खेळावं लागेल. फुल टॉस चेंडू आणि स्वागत केलं भव्य. खरं तरी ते मंगेश गायकरचं आणि बॉलला पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर षटकार. षटकार आलाय. षटकाराने टीमची टोटल आता पुढे चालली आहे. टोटल आमचे स्कोर आम्हाला माहिती देत असताना 17 धावा. ह्या षटकाची सुरुवात षटकाराने केली. मी आता चर्चा केली ना की बादल मुकादम म्हटलं की एक अनुभवी खेळाडू आहे, ताकदवर खेळाडू आहे. त्याच्या बॅटमधून नेहमी मोठमोठे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या षटकामध्ये त्याने शांत पवित्र धारण केला, परंतु त्यानंतर आक्रमक झाला सुरेश पाटील. अंतिम चेंडूला षटकार, या षटकाच्या पहिल्या बॉलला षटकार. चांगला बॉल होता. फटका देखील चांगला मिड विकेट मध्ये अगदी वेगानं चाललाय. बॉलला थांबवणं कठीण आहे आणि बॉल निघून गेला मिड विकेट. सीमारेषा बाहेर 4 रन. बॅक टू बॅक मोठे फटके. 2च चेंडूमध्ये 10 आल्यात. 10.33ची सरासरी होती आणि आता 2 बॉलमध्ये 10 आल्या. उर्वरित 4 चेंडू आता शिल्लक आहेत. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी चांगली झाली, फिल्डिंग डिपार्टमेंट चांगलं झालं, आता बॅटिंग चांगली होते. जनुमान कोटकर स्पोर्ट्स नाबाली टीमच्या वतीनं
टोटल धाबा आमच्या स्कोरामध्ये माहिती देताना 21 धाबा लागल्यात. आता करायचे 21 धाबा. अर्धा रस्ता 8 चेंडूमध्ये पार केला. अर्धा रस्ता आता मैदानावरती करायचा तो म्हणजे जबरजबल 16 चेंडूमध्ये पार करायचा आहे. 16 चेंडू 21. पुन्हा चांगला फटका. डान्सिंग डाऊन द विकेट. स्ट्रेट ऑन दी स्टेट. अगदी स्क्रीनच्या डोक्यावरच्या चेंडूला फेकून दिला सीमारेषा बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर. स्टँड अँड डिस्पॅच. एक मोठा फटका. अजून एक बादल मुकादमच्या बॅटमधून आणि ठोकला षटकार. बाबा दम लागतोय. बाबा दम लागतोय. आमच्या बादलला हरवायला दम लागतोय. आणि आज हे संगीत नाबाली गावामध्ये वाजणार. कारण बादलच्या बॅटमधून आक्रमकता. 2 मोठे षटकार, 1 चौकार, 3 चेंडूमध्ये 16 केल्यात. टीम टोटल 27. हा चेंडू मिस टायमिंग. आता मात्र बादलचा खेळ समाप्त झालाय. धाबा फडकावरती 27 धाबा लागल्यात. करायचे 15 धाबा. येणाऱ्या चेंडूमध्ये समीकरण सोपं झालं. 14 बॉल आणि आता फक्त 15 धाबा. बघा आता राहिलेत 14 चेंडू आणि 15 धाबा. दानसा संघ कॅप्टन जो मी टॉस केलाय, परंतु सामना कोणासाठी थांबणार नाही या गोष्टीची नोंद घ्या. आपले खेळाडू कुठे असतील लवकर कॉल करा आणि मैदानावरती दाखल करण्यासाठी कॉल करा. चला आमचे मनीष पांडे क्रिकेटचे दर्दी चाहते मनीष पांडे फेज 1 यांचं आगमन झाले. मनीष भैया आपलं स्वागत आहे. मनीष पांडे मॅन फ्रॉम फेज 1. मनीष मडवी मॅन फ्रॉम सिद्धी करवले ग्रामीण चित्ता. काल ग्रामीण चित्ता मैदानात होता आणि जशी रात्र होती त्याची माहिती आपण देऊ. धाबा करायचे 42 आणि धाबा झालेत आतापर्यंत 27. आल्या आल्या प्रहार. आज आम्हाला थांबायचं नाहीये हे सांगितलंय आणि बॅट्समन ठोकतोय राहुल पवार. पवार द पॉवर. त्याच्या बॅटमधून षटकार आणि धाबा संख्या 33. आता करायच्यात फक्त 9 म्हणजे सामना गावदेवी इकडपडा संघाच्या हातातनं निसटत चाललाय. कारण ही मॅच आता पूर्णपणे मजबूत केली आहे मैदानाभोवती. ती म्हणजे जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली टीमनं. दानसा संघ कॅप्टन बघा कॉल करा. सातत्यानं आम्ही तुम्हाला सूचना देतोय. त्यामुळे आपले जेवढे प्लेयर आहेत त्यांना लगेच कॉल करा. पाहिजे तर अर्ध्या रस्त्याला घ्यायला जा, परंतु लवकर मैदानावरती त्यांना आमंत्रित करा. कॅप्टन लवकर पुढे आले परंतु त्यांचे खेळाडू अजून आले नाहीयेत. एकदा मिळाली. एका धाब्याने टीमची टोटल स्कोर होती धाबा 34. 34 धाबा. आता करायचे फक्त 8-12 चेंडूंचा खेळ बाकी. चला 8 डाब्याची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 टीम मध्ये 2 ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळतात. परंतु सुपर 12 मधून एक संघ आता सुपर 6 मध्ये दाखल होणार. स्नेहांकित रुपेकर गोलंदाजी माकवती येतोय. चांगला चेंडू टॅप केला. हलक्या त्यानं समोर खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरहून शतक आल्यात. एकच धाव मिळाली. एक सिंगल बरोबर टीम टोटल पुढे चालली आहे. 35 धाबा 35 जिंकण्यासाठी आता 7 धाबा करायचे आहेत. अगदी शांत डोक्यानं क्रिकेट. आता त्यांना माहिती की कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी धोका उद्भवत नाहीयेत. कारण सध्या मैदानावरती सामना त्यांच्या बाजूने झुकला. 11 बॉलमध्ये फक्त 7 करायचे आहेत.
यावेळीचा फटका, फिल्डिंग चांगली झाली, एक धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. सिंगल जरी काढली तर मैदानावरती नाबारी संघ हा सामना जिंकू शकतात. त्यामुळे शांत पवित्र आणि शांत क्रिकेट मैदानावरती 6 धावा करायच्यात येणाऱ्या 10 चेंडूमध्ये. दहा धावा खरं तर 10 चेंडू आहेत आणि 6 धावा आहेत. चला सामना अगदी शांत डोक्याने खेळतायत. फक्त 5 करायच्यात 9 बॉलमध्ये. डिफेन्सिव्ह क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते, ते म्हणजे नाबाली टीम कडून सामना त्यांच्या बाजूने झुकलाय. त्यामुळे आता शांत डोक्याने क्रिकेट, फक्त 5 करायचे, 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. केशवदादा पाटील आपलं स्वागत आहे. हा चेंडू कट केलाय, चांगला बॉल फटका चाललाय बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्कोर इज लेबल आणि आता फक्त एका धावेची गरज आहे. चला आमचे सौरभ पाटील समालोचक आले, स्वागत आहे. आज मनीष मडवी सोबत सौरभ पाटील. चला धानसा टीम लगेच आपण यायचं या साईडला. सामना संपला की सामना लगेच सुरू होणार आहे. धानसा टीम तुमचा डिसिजन आम्हाला कळवायचा आहे. धानसा संघ डिसिजन कॅप्टन आम्हाला लगेच कळवा. आणि फिल्डिंग तर मैदानाच्या आतमध्ये यायचं, इकडून समोरून या, समोरून मैदानाच्या आमच्या समालोचक कक्षाच्या समोरून आपण जायचंय. अभिनंदन करूया, पहिल्याच मॅच मधून संघ सुपर 12 मध्ये दाखल झालाय आणि दाखल होणारा पहिला संघ ठरतोय तो म्हणजे जय हनुमान कोटकर स्पोर्ट्स नावाली टीम. हार्ड लक टीम गावदेवी इकडपडा स्पर्धेतनं बाहेर झालाय. चांगली स्पर्धा आपण खेळलात, चांगलं क्रिकेट आपण खेळला, वेळेवरती आलात, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहे. चला सेकंड करा आणि लगेच मैदानाच्या बाहेर व्हा. आणि डान्सर टीम कॅप्टन बघा, जास्त उशीर करू नका, लगेचच आपण यायचं या ठिकाणी, इकडनं एंट्री करायची मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर या. डोनाल्ड थोडा स्पीडअप करा.